महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षकांच्या 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी आणि निधीची तरतूद करावी यासाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीनं 5 जून 2025 पासून मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे। यासोबतच राज्यभर पायी दिंडी काढून राज्यातील पालकमंत्र्यांना निवेदन देण्याचाही निर्धार समितीनं केल्याचं पत्रकाद्वारे सांगण्यात आलंय। महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांच्या निधीबाबत विनाअनुदानित कृती समितीनं एक निर्णय घेतलाय। 14 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय निघूनही 7 महिन्यांनंतरही निधीची तरतूद झालेली नाही। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीनं निर्णायक आंदोलनाची हाक दिली आहे। 5 जून 2025 पासून मुंबई आणि कोकण विभागातील शिक्षक आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू करणार आहेत। त्याच दिवशी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पायी दिंडी काढून जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना निवेदन दिलं जाणार आहे। यानंतर 11 जून रोजी नाशिक इथं सर्व शिक्षक एकत्र येऊन नाशिक ते मालेगाव अशी पायी दिंडी काढून शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन दिलं जाणार आहे। 17 जूनपासून तर राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शिक्षकांनी आझाद मैदानावर धरणे आंदोलनाला हजर राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। 30 जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात निधीची तरतूद झालीच पाहिजे असा ठाम निर्धार कृती समितीनं घेतलाय। आंदोलन यशस्वी करण्यासाठी जिल्हा स्तरावर बैठका घेऊन शिक्षकांना संघटित करण्याचे निर्देशही पत्रकाद्वारे देण्यात आलेत।